Hello class, in last lecture we are done with the blockwise characteristics of element, characteristics of S, P, D and F blocks, also periodic trends in elemental property. And today we are going to deal with the effective nuclear charge and screening effect, periodic trends in physical property. In periodic trend in physical property, there are 5 types of properties are done or included. First one is atomic radii, second one is ionic radius, third one is ionization enthalpy, fourth one is the electron gain enthalpy, and last one is electronegativity. So first we see the effective nuclear charge and screening effect. In effective nuclear charge and screening effect, यामध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि स्क्रीनिंग इफेक्टमध्ये आपल्याला बघायचं आहे की हे इन्क्लूड केलं जातं पिरियडिक ट्रेंड इन फिजिकल प्रॉपर्टीमध्ये. जे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि स्क्रीनिंग इफेक्ट आहे हे पिरियडिक ट्रेंड इन एलिमेंटल प्रॉपर्टीजमध्ये इन्क्लूड केलं जातं. जे पिरियडिक ट्रेंड्स इन एलिमेंटल प्रॉपर्टीज आपण लास्ट लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे यामध्ये बघा एक आपल्याला कन्सिडर करायचं आहे मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम्स. एक ॲटम कन्सिडर केलेला आहे ज्यामध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील. तर ते मल्टी इलेक्ट्रॉन्स ॲटम्स घेतला आहे आणि त्यामध्ये जर सपोज आपण घेतलेलं आहे की एक ॲटम कन्सिडर केला आहे. ॲटम्सला आपण शेल्स दिलेले अप्रॉक्सिमेट 3 शेल्स घेतलेले आहे. 3 शेल्समध्ये यामध्ये फर्स्ट शेल्समध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंडमध्ये 8, थर्डमध्ये 8, त्याच्यानंतर 18, 32 या प्रकारे त्या शेल्समध्ये काय असतील इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील. जवळच्या त्या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हे असतात. म्हणजे न्यूक्लियसकडे पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि जे त्याचे शेल्स आहे शेल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत ते निगेटिव्हली चार्ज हे प्रेझेंट असतात. आणि आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जकडे काय असतं अट्रॅक्शन असतं. आणि पॉझिटिव्हली चार्ज पकडा किंवा निगेटिव्हली चार्ज म्हणजे सेम चार्ज असेल तर रिपल्शन होतं आणि अपोजिट चार्ज असेल तर अट्रॅक्शन होतं. आणि त्यामुळे जे न्यूक्लियसचं पॉझिटिव्ह चार्ज आहे हा काय करतो इलेक्ट्रॉनला स्वतःकडे काय करतो अट्रॅक्ट करतो. आणि जे इलेक्ट्रॉन्स असतात इलेक्ट्रॉन्स हे काय करतात एकमेकांपासून रिपल करतात. हे काय करतात रिपेल करतात. इन अँड मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अट्रॅक्ट द नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. जे आपण एक ॲटम कन्सिडर केला आहे ज्यामध्ये मल्टी इलेक्ट्रॉन्स आहे त्यामधला जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस काय करेल निगेटिव्ह चार्ज असलेला इलेक्ट्रॉन जो त्याच्या अवतीभोवती फिरत असतो त्या इलेक्ट्रॉनला काय करणार अट्रॅक्ट करणार. आणि तेच जे त्याच्यामध्ये जे जवळचे इलेक्ट्रॉन्स असतील हे इलेक्ट्रॉन्स काय करतील एकमेकांपासून काय करतील रिपेल करतील. अँड देअर इज द म्युच्युअल रिपल्शन अमॉंग द नेगेटिव्हली चार्ज एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन्स जे असतील ते इलेक्ट्रॉनमध्ये काय होणार रिपल्शन होणार आणि न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यामधले काय होणार अट्रॅक्शन होणार. The repulsion by inner shell electron result in pushing the outer shell electrons further away from nucleus. आता जेव्हा यामध्ये बघा आपण एक ॲटम कन्सिडर केला आणि यामध्ये ॲटम्समध्ये जेव्हा आपल्याला शेल्स मिळत आहे यामध्ये जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस काय करणार इथले जे इलेक्ट्रॉन्स आहे या इलेक्ट्रॉन्सला स्वतःजवळ काय करणार अट्रॅक्ट करणार. आणि जे त्याच्यानंतरचे जे आउटर शेल इलेक्ट्रॉन्स आहे त्या आउटर शेल्स हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन्स काय करतील या आउटर शेल इलेक्ट्रॉन्सला काय करणार रिपेल करणार. म्हणजे जे न्यूक्लियसच्या जवळ आहे इलेक्ट्रॉन्स हे इलेक्ट्रॉन्स काय होणार न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होणार. पण साईडचे जे बाहेर पहिल्या शेलमधले आहे हे पहिल्या शेलमधले जे न्यूक्लियसच्या जवळ इलेक्ट्रॉन आहे ते अट्रॅक्ट होणार न्यूक्लियस थ्रू. आणि हेच जे इलेक्ट्रॉन्स आहे जे न्यूक्लियसच्या जवळ आहे हे इलेक्ट्रॉन्स जे दुसऱ्या शेल किंवा तिसऱ्या शेल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे दॅट इज आउटर शेल इलेक्ट्रॉन्स आहे या आउटर शेल इलेक्ट्रॉन्सला काय करणार अवे करणार किंवा त्यांना रिपेल करणार न्यूक्लियसपासून काय करणार रिपेल करणार. इट means that an outer shell electron does not experience the actual positive charge present on the nucleus. आता याचा अर्थ असा येणार की यामध्ये जो
पहिला जो फोर्स आहे अट्रॅक्टिव्ह फोर्स, जो फोर्स अट्रॅक्टिव्ह असेल तो फर्स्ट शेलमधला अट्रॅक्टिव्ह फोर्स न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होणार, आणि दुसरा एक फोर्स येतो आहे तो रिपल्शन फोर्स येत आहे. तो रिपल्शन फोर्स ज्या जवळ न्यूक्लियसच्या जवळ जे इनर आउटर शेल्समधले जे इलेक्ट्रॉन आहे, हे इनर आउटर शेल्समधले इलेक्ट्रॉन काय करतील, रिपेल करतील आउटर शेल इलेक्ट्रॉन्सला. ठीक आहे, तर याचा अर्थ असा होत आहे की जो ॲक्च्युली फोर्स येत आहे, ॲक्च्युअली जो एक्सपिरियन्स यायला पाहिजे पॉझिटिव्ह चार्जचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्सचा, म्हणजे यामधला पहिल्या शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे हे यांचा आणि हे जे सेकंड शेल किंवा थर्ड शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे त्यांच्यामधला जो ॲक्च्युअल पॉझिटिव्ह चार्जचा जो एक्सपिरियन्स यायला पाहिजे, हा ॲक्च्युअल पॉझिटिव्ह चार्जचा एक्सपिरियन्स जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहे या आउटर मोस्टच्या इलेक्ट्रॉन्सला काय करता येणार नाही, एक्सपिरियन्स करता येणार नाही. कारण तो काय असते, यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या शेल्सचे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे दुसऱ्या शेल्समधले म्हणजे आउटर शेल्सच्या इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्शन काय असतं, कमी असतं. त्यामुळे ते जे ॲक्च्युअल जो फोर्स येणार आहे, जो ॲक्च्युअल पॉझिटिव्ह चार्जचा जो एक्सपिरियन्स आहे हा फक्त ॲक्च्युअल पॉझिटिव्ह चार्जचा एक्सपिरियन्स हा जे इनर शेल आहे या इनर शेल्सलाच एक्सपिरियन्स करता येणार आहे, आउटर शेलला एक्सपिरियन्स करता येणार नाही. म्हणून जो टोटल न्यूक्लिअर चार्ज जो येत आहे तो टोटल न्यूक्लिअर चार्ज हा जो आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स आहे या आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन्सला काय करता येणार नाही, एक्सपिरियन्स करता येणार नाही. सो डेफिनेशन ऑफ इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज the net nuclear charge actually experienced by an electrons is called as effective nuclear charge. सपोज यामध्ये बघा, जर आपल्याकडे चार्ज आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आउटर शेल्स हा न्यूक्लियसच्या दूर जातो, त्यामुळे आउटर शेल्सचा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमधलं जे अट्रॅक्शन आहे हे अट्रॅक्शन काय होतं, कमी होतं, आणि त्यामुळे आउटर शेल्स जे इलेक्ट्रॉन आहे ते न्यूक्लियसच्या जो ॲक्च्युअल पॉझिटिव्ह चार्ज आहे जो ॲक्च्युअल पॉझिटिव्ह चार्ज असायला पाहिजे, म्हणजे जर सेंटरमधला आहे हा ॲक्च्युअल याचा जो न्यूक्लियस आणि हा इलेक्ट्रॉन फर्स्ट शेलचा इनर शेलचा इलेक्ट्रॉनचा जो एक्सपिरियन्स असते पॉझिटिव्ह चार्ज असते हे जास्त असते, आणि यामधले जे फर्स्ट शेलचे इलेक्ट्रॉन्स आहे हे फर्स्ट शेलचे इलेक्ट्रॉन्स काय करतील, सेकंड शेल किंवा थर्ड शेलच्या इलेक्ट्रॉन्सला रिपेल करतील, आणि त्यामुळे याचं जो पॉझिटिव्ह चार्जचं अट्रॅक्शन आहे हे कमी होऊन जाते ॲज कम्पेअर टू हे. म्हणून जो ॲक्च्युअल पॉझिटिव्ह चार्जचा एक्सपिरियन्स आहे हे आउटर शेल्सला काय असतं, कमी असतं. तो ॲक्च्युअल जो त्याचा अट्रॅक्शन राहणार आहे किंवा पॉझिटिव्ह चार्ज राहणार आहे तो एक्सपिरियन्स करूच शकत नाही, आणि इनर शेल्सचे जे इलेक्ट्रॉन्स आहे ते इनर शेल्सचे इलेक्ट्रॉन आउटर शेल्सच्या इलेक्ट्रॉन्सला जो न्यूक्लियसकडला जो अट्रॅक्शन आहे हे अट्रॅक्शन काय करतं, कॅन्सल करतं. म्हणजे इथला जो अट्रॅक्शन राहणार आहे न्यूक्लियस आणि आउटर शेल्सच्या इलेक्ट्रॉन्सचं जे अट्रॅक्शन आहे अट्रॅक्शन काय होणार, कॅन्सल होणार विथ द हेल्प ऑफ इनर शेल्सच्या इलेक्ट्रॉन्सनी कॅन्सल होणार. म्हणून त्यामुळे जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जेस आहे हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय करणार, वॅरी करणार. आता सपोज जर टोटल इलेक्ट्रॉन जो चार्ज आहे न्यूक्लिअर चार्ज आहे हा 5 आहे, ॲक्च्युअल जो आहे तो 5 आहे, पण जो आउटर मोस्टच्या इलेक्ट्रॉन्सचा जो चार्ज आहे तो न्यूक्लिअर चार्ज काय राहणार आहे, 2 राहणार आहे. का, कारण याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन्स काय करतील, रिपेल करतील. आता बघा, जर हा न्यूक्लियस आहे यामध्ये आपण घेतलेला एक शेल्स, या शेल्समध्ये याच्या दोघांचं जे अट्रॅक्शन राहणार आहे हे जास्त राहणार आहे ॲज कम्पेअर टू हे पहिलेही दूर राहतील, इथले जे इलेक्ट्रॉन्स आहे हे यांना काय करतील, रिपेल करत राहतील. हे रिपेल करण्यामुळे यांचा जो पॉझिटिव्हली चार्ज आहे हा कमी आहे. सपोज टोटल जर पॉझिटिव्हली चार्ज किंवा त्याच्यामधला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा 5 असेल, पण यामधले जे इनर शेल्सचे मधले जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इनर शेलमधले इलेक्ट्रॉन्स काय करतील, आउटर शेलमधल्या इलेक्ट्रॉनला काय करतील, रिपेल करतील, आणि त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होणार, कमी होणार. म्हणून मग नंतर आपल्याला काय इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज किती मिळू शकतो, अप्रॉक्सिमेट 2 किंवा 3 मिळू शकतो. तर ते जे टोटल यांच्यामधला जो नेट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज राहणार आहे हा जितका तो एक्सपिरियन्स करतो अट्रॅक्शनचा तितकाच तो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज राहू शकतो. सो डेफिनेशन ऑफ इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज द नेट न्यूक्लिअर चार्ज ॲक्च्युअली एक्सपिरियन्स बाय ॲन इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जितका तो एक्सपिरियन्स करतो पॉझिटिव्ह चार्जचा तेवढाच त्याचा टोटल नेट म्हणजे होल न्यूक्लिअर चार्ज, होल जो न्यूक्लिअर चार्ज असेल तो न्यूक्लिअर चार्ज इज कॉल्ड ॲज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज विच इज डिनोटेड बाय ZF. सो नेक्स्ट पॉईंट इज द ॲक्च्युअल
द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज लोअर दॅन द ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज. आता ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज म्हणजे टोटल जो चार्ज असेल याच्यावरचा तो टोटल चार्ज, आणि जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे जो तो एक्सपिरियन्स करत आहे, म्हणजे जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे आणि न्यूक्लियस आहे यांच्यामधलं अट्रॅक्शन कमी असल्यामुळे तो एक्सपिरियन्स खूप कमी करत आहे, आणि तो एक्सपिरियन्स कमी असल्यामुळे जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा ॲक्च्युअल चार्जपेक्षा काय असतं, कमी असतं. द इनर इलेक्ट्रॉन, आता बघायला आपल्याला की शिल्डिंग इफेक्ट काय आहे. तर शिल्डिंग इफेक्ट, द इनर इलेक्ट्रॉन शिल्ड द आउटर इलेक्ट्रॉन फ्रॉम द न्यूक्लियस टू अ सर्टन एक्सटेंट. आता यामध्ये जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे कमी असल्यामुळे ज्यामधले जे इनर इलेक्ट्रॉन आहे हे इनर इलेक्ट्रॉन काय करतात, प्रोटेक्ट करतात आउटर इलेक्ट्रॉन्सला फ्रॉम न्यूक्लियस. आता जर मी इथे घेतलेला आहे एक ॲटम, या ॲटम्समध्ये जो न्यूक्लियस प्रेझेंट आहे, आता हा न्यूक्लियस यामध्ये फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड याच्यामध्ये जर 8 इलेक्ट्रॉन्स असतील, थर्ड याच्यामध्ये 8, तर या प्रकारे यांच्यामध्ये बघा जे हे इलेक्ट्रॉन्स आहे, हे इलेक्ट्रॉन्स काय करतात, यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनमध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. तर जे फर्स्ट शेलचे इलेक्ट्रॉन आहे, सेकंड शेलचे इलेक्ट्रॉन आहे, हे आउटर मोस्ट शेल जे आहे या आउटर मोस्ट शेलला काय करतात, प्रोटेक्ट करतात न्यूक्लियसपासून. म्हणजे हे यांना रिपेल करत आहे, हे इलेक्ट्रॉन्स जे शेल आहे हा शेल्समधले इलेक्ट्रॉन्सना आउटरमोस्ट शेलच्या इलेक्ट्रॉनला काय करतात, रिपेल करतात, आणि रिपेल करण्यामुळे काय होतं, यांच्या दोघांमधलं न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेलच्या इलेक्ट्रॉनमधलं जे अट्रॅक्शन आहे हे अट्रॅक्शन होऊ शकणार नाही. म्हणजेच जे इनर शेल्सचे इलेक्ट्रॉन्स आहे हे इनर शेल्सचे इलेक्ट्रॉन आउटर शेलच्या इलेक्ट्रॉनला काय करतात, स्क्रीन करतात, शिल्ड करतात, प्रोटेक्ट करतात, आणि त्या इफेक्टलाच काय म्हटलं गेलेलं आहे, स्क्रीनिंग इफेक्ट ऑर शिल्डिंग इफेक्ट ऑर इनर कोर इलेक्ट्रॉन्स ऑफ इनर कोर इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जो पहिल्या जो शेलचा जो इलेक्ट्रॉन्स आहे हे जास्त अट्रॅक्ट राहतील ॲज कम्पेअर टू सेकंड शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे, आणि थर्ड शेलमधले इलेक्ट्रॉन्समध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहे आणि या इलेक्ट्रॉन्समध्ये काय होणार, रिपल्शन होणार. हे यांना आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनना न्यूक्लियसजवळ येऊच देणार नाही. म्हणजेच ते काय करत राहणार, प्रोटेक्ट करत राहणार न्यूक्लियसपासून आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉनना इनर इलेक्ट्रॉन्सनी. म्हणजे दिस इफेक्ट काय इफेक्ट म्हटला जाणार, तो स्क्रीनिंग इफेक्ट ऑर शिल्डिंग इफेक्ट त्यांना म्हटला जाणार. म्हणजे शिल्ड करणं म्हणजे प्रोटेक्ट करणं. सो डेफिनेशन ऑफ स्क्रीनिंग इफेक्ट ऑर शिल्डिंग इफेक्ट इज द इफेक्ट ऑफ द इनर इलेक्ट्रॉन्स ऑन द आउटर इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज स्क्रीनिंग इफेक्ट ऑर शिल्डिंग इफेक्ट ऑफ द इनर कोर एलिमेंट. तो कसा होत आहे की इनर जे इलेक्ट्रॉन्स आहे, इनर शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे, इनर शेलमधले इलेक्ट्रॉन्स काय करतात, आउटर शेल इलेक्ट्रॉनला रिपेल करतात, ते न्यूक्लियसपासून दूर ठेवतात आणि ते शिल्ड करतात. त्यामुळे त्या इफेक्टला काय म्हटलेलं आहे, स्क्रीनिंग इफेक्ट ऑर शिल्डिंग इफेक्ट म्हटलेलं आहे. तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज रिप्रेझेंट केलेला आहे ZEFFनी, दॅट इज झेड इफेक्टनी, आणि झेड हे रिप्रेझेंट करतं होल ऑर ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्जला. जो होल न्यूक्लिअर चार्ज असेल किंवा ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज, आणि ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज हा जास्त असतो ॲज कम्पेअर टू इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. मग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्जमधून जितके इलेक्ट्रॉन शिल्डिंग असेल ते इलेक्ट्रॉन शिल्डिंग काय करायचं, मायनस करायचं. आणि इलेक्ट्रॉन शिल्डिंग इफेक्ट हे रिप्रेझेंट केलेलं आहे किंवा डिनोट केलेलं आहे सिग्माला. सिग्मा इज कॉल्ड ॲज द शिल्डिंग कॉन्स्टंट ऑर स्क्रीनिंग कॉन्स्टंट. सिग्मा इज called as shielding constant or screening constant, and the value of sigma depends upon the type of orbitals that electron occupied. म्हणजे जितके इलेक्ट्रॉन्स त्याच्या आउटर ऑर्बिटल्समध्ये आहे, शेवटच्या ऑर्बिटल्समध्ये आहे किंवा ऑर्बिटल्समध्ये आहे, ते सिग्माची व्हॅल्यू काय करणार, डिपेंड करणार. नेक्स्ट पॉईंट इज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग अक्रॉस अ पिरियड. जसं आपण पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट पिरियड्समध्ये चाललेलो आहोत, तर पिरियड्समध्ये जाताना लेफ्ट टू राईट जाताना त्यामध्ये जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. कारण जेव्हा आपण एखादा ॲटम कन्सिडर करत आहोत, या ॲटममध्ये बघा जर मी 3 शेल्स घेतलेले आहे, एन म्हणजे तिसऱ्या पिरियडमधला घेतला आहे, n=3 घेतलेला आहे, तर यामध्ये जसं तुम्ही लेफ्ट टू राईट जाणार म्हणजे 4th पिरियडमध्ये जाणार, 5th पिरियडमध्ये जाणार, 6th पिरियडमध्ये जाणार, 7th पिरियडमध्ये जाणार. जसं जसं तुम्ही पिरियड इन्क्रीज करत आहे त्यावेळेस त्याचे जे नंबर ऑफ शेल्स आहे हे नंबर ऑफ शेल्स काय राहतील, कॉन्स्टंट राहतील. म्हणजे 3 घेतलेलं आहे तर 3च
फर्स्ट थर्ड पिरियडमध्ये 3च शेल राहतील, फोर्थ पिरियडमध्ये देखील 3च शेल राहतील, पण त्यामध्ये जे ॲटॉमिक नंबर आहे हे ॲटॉमिक नंबर +1नी इन्क्रीज होत जाणार आणि ॲटॉमिक नंबर +1नी इन्क्रीज होत झालं तर सेम त्याच्यामध्ये काय होणार की नंबर ऑफ प्रोटॉन देखील काय होणार +1नी इन्क्रीज होणार. म्हणजे त्याच्यामधलं जे पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज प्रत्येक वेळेस जसं जसं तुम्ही पिरियड चेंज करताय तशा वेळेस पॉझिटिव्ह चार्ज काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार आणि पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत जाणार आहे आणि शेल्स काय रिमेन्स कॉन्स्टंट राहणार आहे. त्यामुळे यांच्यामधलं जे न्यूक्लियसचं जे अट्रॅक्शन राहणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे यामध्ये जे तिसऱ्या शेलमधलं देखील इलेक्ट्रॉन्स काय करतील, अट्रॅक्ट करतील न्यूक्लियसकडे. कारण काय होतं आहे, प्रोटॉन्सचं चार्ज इन्क्रीज होत आहे, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत आहे, पण नंबर ऑफ शेल्स आहे हे डिक्रीज होत आहे. त्यामुळे इथले जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन्स इनर शेलमध्ये आउटर शेल्समध्ये काय होत जाणार आहे, ॲड होत जाणार आहे. जसं तुम्ही मूव्ह करता लेफ्ट टू राईटमध्ये. म्हणजे यामध्ये जे इलेक्ट्रॉन कोर आहे हा इलेक्ट्रॉन कोर आहे काय होतं आहे, देर इज नो ॲडिशन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स टू द कोरमध्ये जे इलेक्ट्रॉन्स राहतील म्हणजे सेकंड शेलमध्ये जेवढेच इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तेवढेच राहतील, थर्ड शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे सेकंड शेलमध्ये आणि फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असेल तर ते तेवढेच राहतील. सेकंड शेलमध्ये जे प्रेझेंट राहतील 8 इलेक्ट्रॉन तेवढेच राहतील आणि थर्ड शेलमध्ये काय होत जाणार, जसं जसं पिरियडमध्ये तुम्ही मूव्ह करत जाणार तसे थर्ड शेलमध्ये काय होणार, इलेक्ट्रॉन्स हे ॲड होत जाणार आणि थर्ड शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स ॲड झालं तर याच्यामधलं जे शिल्डिंग आहे हे शिल्डिंग काय होणार, कमी होणार. ऑब्वियसली फर्स्ट जेव्हा मी न्यूक्लियस घेतलं आहे या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत झालेलं आहे, न्यूक्लियसची साईज वाढत चाललेली आहे. तर त्यावेळेस बघा पहिल्या पिरियडमध्ये म्हणजे मी जर थर्ड पिरियड घेत असेल, थर्ड पिरियडमध्ये एक इलेक्ट्रॉन्स हा इथे ॲड झालेला आहे, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन शेलमध्ये ॲड झालेला आहे. नंतर जेव्हा फोर्थ पिरियड घेतलेला आहे त्याच्यामध्ये देखील एक इलेक्ट्रॉन्स ॲड होत झालेला आहे. तर यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढत चाललेला आहे. पण सेकंड आणि फर्स्ट शेल यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या तेवढीच आहे. त्यामुळे इथे जो इलेक्ट्रॉन्स येत आहे हे इलेक्ट्रॉन्स जास्त आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे यांच्यामधलं जे अट्रॅक्शन आहे हे अट्रॅक्शन काय होणार, जास्त अट्रॅक्शन होणार आणि त्यामुळे त्याच्यातलं जे शिल्डिंग राहणार आहे ही शिल्डिंग काय राहणार आहे, कमी राहणार आहे, रिमेन्स सेम. जेवढी जी शिल्डिंग राहणार आहे कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉन्स ॲड होत नसल्यामुळे ह्या दोघं जेवढी शिल्डिंग पहिले देत होते ते शिल्डिंग सेम शेवटच्या पिरियडपर्यंत राहणार आहे आणि त्यामुळे त्यांची जी शिल्डिंग सेम असल्यामुळे त्यातला जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज का राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कॉन्स्टंट राहणार आहे आणि त्याचमुळे जेवढा मग तर ओव्हरऑल नेट रिझल्ट त्याच्यामुळे काय येतं, ओव्हरऑल नेट रिझल्ट हे येतं की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा गोज ऑन इन्क्रीजिंग. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतं, यांच्यामधलं अट्रॅक्शन काय होतं, इन्क्रीज होत जातं अक्रॉस अ पिरियडमध्ये जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो तेव्हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज होतं इन्क्रीजेस. ऑन द अदर हँड जेव्हा आपण ग्रुपमध्ये बघू तर ग्रुपमध्ये जेव्हा टॉप टू बॉटम येत आहो तर ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येत असताना त्याच्यामध्ये काय होतं, पहिल्या ग्रुपमध्ये जर एक शेल असेल तर दुसऱ्या ग्रुपमध्ये काय होणार, 2 शेल ॲड होत जाणार, तिसऱ्या ग्रुपमध्ये काय होणार, 3 शेल ॲड होत जाणार. तसं ग्रुप जसे वाढत चाललेले आहे तसे त्यांच्यामध्ये शेल्स काय होत आहे, इन्क्रीज होत चाललेले आहे. शेल्स इन्क्रीज होत चालला आहे, ग्रुप डाऊन जात जसं चाललं आहोत तर त्याच्यामध्ये काय होतं आहे, लार्जर व्हॅलेन्स शेल्स काय होत आहे, ॲड होत जात आहे आणि शेल्स ॲड होत जातल्यामुळे त्यांच्यामध्ये जे ॲडिशन शेल्सचे जो कोअर आहे तो वाढत चाललेला आहे. म्हणजे जे ॲक्च्युली इलेक्ट्रॉन्स काय होत चाललेले आहे, वाढत चाललेले आहे आणि इलेक्ट्रॉन्स वाढत चालल्यामुळे त्यांच्यामधला जो शिल्डिंग इफेक्ट आहे, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये मी एक शेल घेतलेला आहे, दुसऱ्याच्यामध्ये दुसरा शेल घेतलेला आहे, तर यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे त्यानंतरचे जे इलेक्ट्रॉन्स शेल आहे हे इलेक्ट्रॉन्स काय होत आहे, वाढत जात आहे आणि इलेक्ट्रॉन्स वाढत जात असल्यामुळे जे इनर इलेक्ट्रॉन्स आहे हे इनर इलेक्ट्रॉन्स आउटर इलेक्ट्रॉन्सला काय करतात, प्रोटेक्ट करतात. शिल्डिंग इफेक्ट त्यातला वाढत चाललेला आहे आणि शिल्डिंग इफेक्ट वाढत जात असल्यामुळे काय होतं, त्यांच्यामधलं जे निगेटिव्ह चार्ज आहे तो देखील इन्क्रीज होत जातो आणि शिल्डिंग इफेक्ट ज्यांच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहे हे आउटर इलेक्ट्रॉन्सला रिपेल करत जातात, इनर शेल म्हणजे प्रोटेक्ट करत जातात न्यूक्लियसपासून आणि त्यामुळे त्यातला जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज फेल्ट होतो बाय द आउटर इलेक्ट्रॉन्स, हा डिक्रीज चाललेला जातो टू टॉप टू बॉटम ग्रुप. जेव्हा टॉप टू बॉटम ग्रुप घेतो त्यावेळेस काय होतं की त्यांच्यामधलं जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होत जातं, डिक्रीज होत जातं.
नेक्स्ट पॉईंट इज, नेक्स्ट टॉपिक आहे पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीची पिरियडिक ट्रेंड आहे ही आपल्याला बघायची आहे. तर मेनली फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट ही मेल्टिंग पॉईंट असते, बॉइलिंग पॉईंट असते, डेन्सिटी असते, जे पिरियडिसिटीमध्ये आपल्याला दिसत असते. पण अजून पिरियडिक ट्रेंड्समध्ये काही फिजिकल प्रॉपर्टीज आहे ज्या ॲटॉमिक रेडियस असतात, आयोनिक रेडियस असतात, आयनायझेशन एन्थॅल्पी असतात, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असतात आणि निगेटिव्हिटी असतात. तर हे जे फिजिकल ट्रेंड प्रॉपर्टी आहे त्याच्यापैकी आपण आज 2 बघूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीच्या बघूया. सो फर्स्ट वी सी द ॲटॉमिक रेडियस. आता आपल्याला काय बघायचं आहे? ॲटॉमिक रेडियस बघायचं आहे. तर ॲटॉमिक रेडियसमध्ये बघा आपल्याला माहिती आहे की रेडियस काय असते. जर सपोज आपण सर्कल केलेला असेल, हा सर्कल असेल, या सर्कल्समध्ये जो सेंटर पॉईंट आहे, सेंटर पॉईंटपासून तर सर्कमट्रान्सेसपर्यंत जी लाईन असते त्याला आपण रेडियस म्हणत असतो. तर ह्यामध्ये पण कोणत्याही ॲटमचा एक्स्ट्रा न्यूक्लिअर जो कोणताही ॲटम असतो हा आपल्याला माहिती आहे की एखादा ॲटम हा बनलेला असतो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टपासूनच. जो ॲटम बनलेला आहे हा एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टपासून बनलेला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉन, त्याच एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टलाच आपण काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रॉन क्लाउड म्हटलेलं आहे. आणि इलेक्ट्रॉन क्लाउड हा डायरेक्ट अप्लिकेबल नसतो, म्हणजे त्याची एक पर्टिक्युलर बाउंड्री वगैरे काहीही नसते, पर्टिक्युलर बाउंड्री वगैरे नसते. आणि त्या पर्टिक्युलर बाउंड्री नसल्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट त्याची ॲटॉमिक रेडियस ही मोजता येत नसते. म्हणजे एक पर्टिक्युलर जो ॲटम आहे हा ॲटम कशापासून बनलेला आहे? एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट ऑफ ॲटम, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रॉन क्लाउड म्हटलेलं आहे. आणि इलेक्ट्रॉन क्लाउडला डेफिनेटली किंवा पर्टिक्युलरली त्याची डेफिनाईट बाउंड्री नसते. आणि डेफिनाईट बाउंड्री नसल्यामुळे आपल्याला ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक रेडियस काय करता येत नाही? पर्टिक्युलर त्याची मोजता येत नाही. आता त्यामुळे आपल्याला काय करावं लागते? मग कसं मोजायचं आहे हे बघायसाठी आपल्याला काही लिमिटेशन्स दिलेले आहे. तर आपल्याला पहिले जर आपण नॉन मेटल्स बघितलेले, तर नॉन मेटल्समध्ये एक्सेप्ट नोबल गॅसेसला वगळून जे काही नॉन मेटल्स आहे, जे नॉन मेटल्स हे आपल्याला माहिती आहे, नॉन मेटल्स हे फक्त पी ब्लॉक एलिमेंट्समध्येच मोजल्या जातात. आणि 18 ग्रुप्सला वगळता, म्हणजे नोबल गॅसला वगळता नॉन मेटल्समध्ये काही ॲटम्स आहे, ॲटम्स ऑर एलिमेंट्स हे बॉन्डेड असतात कोव्हॅलंट बॉन्डनी. काय असतात? 2 ॲटम्स काय करतात? बॉन्डेड असतात कोव्हॅलंट बॉन्डला. आणि कोव्हॅलंट बॉन्ड आपण चॅप्टर नंबर 5 मध्ये बघितलेला आहे. तर कोव्हॅलंट बॉन्डनी ते काय करतात? एकमेकांना पकडून ठेवल्या जातात, म्हणजे बॉन्ड केले जातात. ठीक आहे. तर यानंतर जेव्हा ते बॉन्ड केलेले जातात तर त्यामध्ये त्यांची काय केली जाते? बॉन्ड लेंथ ही मोजण्यात येते. तर मग बॉन्ड लेंथ ऑफ ए सिंगल बॉन्ड इज टेकन ॲज अ सम ऑफ रेडियस ऑफ 2 सिंगल बॉन्डेड ॲटम्स. This is called as covalent radius of the atom. आता यामध्ये कोव्हॅलंट रेडियस ऑफ ॲटम्स किंवा रेडियस ऑफ ॲटम, ॲटॉमिक रेडियस, याला ॲटॉमिक रेडियस और कोव्हॅलंट रेडियस ही मोजण्यासाठी आपल्याला पहिले बॉन्ड लेंथ मोजावं लागते. आणि बॉन्ड लेंथ ही काय केल्या जाते? 2 जे ॲटम्स आहेत त्याचे एक, आता हा जो ॲटम घेतलेला आहे, हा दुसरा ॲटम घेतलेला आहे, हे 2 ॲटम्स काय करतात? एकमेकांना अटॅच केल्या जातात कोव्हॅलंट बॉन्डनी. तर यामुळे यांचे हे जो 2 रेडियस आहे, या दोघांच्या रेडियसला टोटल लेंथ, म्हणजे ही टोटल जी लेंथ आहे ही टोटल लेंथ मोजली जाते. आणि ही टोटल लेंथ म्हणजे कोव्हॅलंट रेडियस ऑफ दॅट ॲटम. सपोज जर फॉर एक्झाम्पल मी कार्बन बॉन्ड घेतलेला आहे, हा कार्बन, हा एक कार्बन राहणार आहे, हा दुसरा कार्बन राहणार आहे. ह्या दोघांचा कार्बन डायमंडमधलं जेव्हा कार्बन मोजत आहो तेव्हा त्याची टोटल जे रेडियस, टोटल जो बॉन्ड लेंथ आहे ही टोटल बॉन्ड लेंथ आहे 154. म्हणजे टोटल इथून तर इथपर्यंतचा एका ॲटमचा रेडियस ह्या दुसऱ्या ॲटमच्या रेडियससोबत अटॅच केले आहे, हे टोटल दोघांची टोटल केलेली आहे. तर तो झाला बॉन्ड लेंथ ऑफ कार्बन बॉन्ड इन डायमंड, विच इज 154 पिकोमीटर, 154 पिकोमीटर आहे. आणि त्या 154 म्हणजे ह्या टोटल याची झालेली आहे. मग टोटल याची झालेली आहे आणि आपल्याला एका सिंगल कार्बनची ॲटॉमिक रेडियस काढायची आहे. तर याची फक्त सिंगल काढायची आहे. आणि त्यामुळे मग काय करावं लागणार? आपल्याला 154ला हाफ करावं लागेल, म्हणजे डिवायडेड बाय 2 करावे लागेल. मग आपल्याला काय मिळणार? सिंगल कार्बनची आपल्याला ॲटॉमिक रेडियस मिळणार. सिंगल कार्बनची ॲटॉमिक रेडियस ही 77 पिकोमीटर आहे. नेक्स्ट इज बॉन्ड लेंथ. सेकंड एक्झाम्पल जर घेतलं आपण, बॉन्ड लेंथ ऑफ क्लोरीन बॉन्डचं जेव्हा सेकंड एक्झाम्पल घेत आहो तर त्याचं काय आहे? 198 पिकोमीटर ही
क्लोरीन ॲटमची आहे आणि आपल्याला सिम्पल क्लोरीन ॲटमचं ॲटॉमिक रेडियस जर बघायचे असेल तर डिवायडेड बाय 2 198 डिवायडेड बाय 2 केलं तर किती येणार 99 पिकोमीटर. सेम जर आपल्याला इन केस मेटल घेतलं आपण, आता हे झालं नॉन मेटलमध्ये जे सेम एखाद्या ॲटम्सचं घ्यायचं आहे त्याची ॲटॉमिक रेडियस काढता वेळेस काय करावं लागणार, टोटल दोन्ही जे ॲटम्स आहे हे टोटल दोन्ही ॲटम एकमेकाला अटॅच राहतील, त्यांच्या दोघांची जे बॉन्ड लेंथ राहील त्या बॉन्ड लेंथला आपल्याला डिवायडेड बाय 2 किंवा हाफ करावे लागेल, तेव्हा आपल्याला काय मिळणार ॲटॉमिक रेडियस मिळणार. हे नॉन मेटलसाठी झालं. आणि मेटल्सचं जर घेतलं तर मेटल्सचं घेताना आपल्याला पर्टिक्युलर तो ॲटम्स घ्यावं लागणार. त्या ॲटम्समध्ये मेटॅलिक सॅम्पल्स जो असतो तो मेटॅलिक सॅम्पल घ्यावं लागेल आणि मेटॅलिक सॅम्पलमधला ॲडजस्टंट साईड जे असेल मेटल्स ॲटम्सची ती घ्यावं लागेल. आणि त्याच्यामध्ये जो मेटॅलिकची जे रेडियस राहणार आहे मेटॅलिकची रेडियस मिळून त्याचा जो हाफ राहणार 1/2 राहणार, तो 1/2 म्हणजे काय असेल 1/2 जो असेल तो ॲटॉमिक रेडियस ऑफ तो पर्टिक्युलर ॲटम्स. मेटलमध्ये कारण कोवॅलंट बॉन्ड अवेलेबल नसतो, नॉन मेटलमध्ये कोवॅलंट बॉन्ड असतो. नॉन मेटलमध्ये कोवॅलंट बॉन्ड असल्यामुळे त्यांच्यामधली जी रेडियस आहे त्या दोन कोवॅलंट बॉन्डमधला जो टोटल बॉन्ड लेंथ असते त्या बॉन्ड लेंथला आपण हाफ करून आपल्याला ॲटॉमिक नंबर मिळालेला आहे. पण मेटलमध्ये कोवॅलंट बॉन्ड नाही राहत आणि त्यामुळे त्याची जी रेडियस आहे ती डायरेक्ट ॲटॉमिक रेडियस डायरेक्ट मोजता येणार नाही आणि त्यामुळे त्यामधले मेटल्समध्ये दोन ॲडजेसन्स ॲटम्स असतात. ते दोन ॲडजस्टंट ॲटम्सचं डिस्टन्स पहिले मोजावं लागतं आणि ते डिस्टन्स मोजल्यानंतर त्याचं काय करावं लागतं हाफ करावं लागतं. हाफ केल्यानंतर दोन ॲटम्सच्या ॲडजस्टंटचं हाफ केलं की ते आपल्याला मिळतील ॲटॉमिक रेडियस. सो एक्झाम्पलनुसार बघूया. बघा यामध्ये जो पहिला जो दिलेला आहे क्लोरीन्स बॉन्ड लेटर नॉन मेटल्स आहे त्या नॉन मेटल्समध्ये क्लोरीनचं काय केलेलं आहे, हे जे दोन ॲटम्स आहे हे ॲटम्स एकमेकाला अटॅच आहे आणि हे जे आहे हे टोटल बॉन्ड लेंथ आहे विच इज 198 पिकोमीटर. आता याला हाफ केलेलं आहे, हाफ केल्यानंतर काय मिळतं आपल्याला 99 मिळतं आणि ही 99 जी आहे ही ॲटॉमिक रेडियस आहे. पण मेटल्समध्ये काय होतं, मेटल्समध्ये पर्टिक्युलर तुम्हाला काय करावं लागतं ॲटम घ्यावं लागतं. याच्या एक्झाम्पलमध्ये आपण बेरिलियम घेत आहोत तर या ॲटममध्ये दोन कोणतेही जर तुम्ही हे दोन घेत असाल तर दोन ॲडजेसंट असे ॲटम्स घ्यावं लागतात. तर हे दोन ॲडजेसंट ॲटम घ्या किंवा हे दोन ॲडजेसंट ॲटम घ्या, याच्यासाठी एक मेटॅलिक कोर लागतं. मेटॅलिक कोरमध्ये दोन ॲडजेसंट ॲटम्स घेतले, दोन ॲडजेसंट ॲटम घेतल्यानंतर यामध्ये जो ॲडजेसंट ॲटम्स आहे त्यांच्यामधली लेंथ घ्यायची. ही लेंथ दिलेली आहे 224. ही लेंथ घेतल्यानंतर त्याचा 1/2 घ्यायचा म्हणजे डिवायडेड बाय 2 करायचं. डिवायडेड बाय 2 केल्यानंतर जे आन्सर येते ते आन्सर म्हणजे त्याच्या ॲटॉमिक रेडियस ऑफ मेटल. मग मेटलची ॲटॉमिक रेडियस होते. यामध्ये पर्टिक्युलर एक सिंगल ॲटम्स घ्यावं लागते आणि जो मेटल्समध्ये आहे मेटल्समध्ये सिंगल ॲटम न घेता त्याच्यामध्ये ॲडजस्टंट ॲटम देखील लागतं. तर त्यामुळे त्यांची जे डिस्टन्स आहे तो ॲडजस्टंट ॲटमच्या डिस्टन्स मोजून त्याच्यामध्ये हाफ करावं लागतं. हे झाले ॲटॉमिक रेडियस ऑफ ॲटम्स. ॲटॉमिक रेडियस ऑफ ॲटम्स. नेक्स्ट पॉईंट इज द ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस अक्रॉस अ पिरियड. म्हणजे जसं जसं तुम्ही पिरियड लेफ्ट टू राईट जाणार तर लेफ्ट टू राईट पिरियड जाताना अप टू ग्रुप 70. याच्यामध्ये आपण ॲटॉमिक रेडियस 18 ग्रुपची घेत नाही आहे कारण तो स्टेबल असतात, त्यांच्यामध्ये कुठलाही फरक होत नाही, त्यामुळे ॲटॉमिक रेडियस कॉन्स्टंट असते त्याची, त्यामुळे ॲटॉमिक रेडियस ऑफ ग्रुप 18 आपण कन्सिडर करत नाही आहो किंवा घेत नाही आहो. यामध्ये ॲटॉमिक रेडियस ही डिक्रीज होत जात आहे अक्रॉस पिरियड आणि तीच इन्क्रीज होत आहे डाऊन अ ग्रुपमध्ये जेव्हा आपण टॉप टू बॉटम जात आहोत तेव्हा काय होतं आहे, ही जी ॲटॉमिक रेडियस आहे ही ॲटॉमिक रेडियस काय होत जात आहे डिक्रीज होत आहे. ग्रेटर द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जेस स्ट्रॉंगर इज अट्रॅक्शन ऑफ न्यूक्लियस ऑफ द आउटर इलेक्ट्रॉन्स अँड स्मॉलर इन ॲटॉमिक रेडियस. म्हणजे जसं जसं तुमचं न्यूक्लिअर इफेक्ट हे स्ट्रॉंगर असेल, न्यूक्लिअर इफेक्ट चार्जेस काय असेल स्ट्रॉंगर असेल, तर न्यूक्लिअर इफेक्ट चार्जेस जर स्ट्रॉंगर होत चाललेलं असेल तर त्यामधलं जे अट्रॅक्शन आहे न्यूक्लियसकडे हे अट्रॅक्शन ऑफ आउटर न्यूक्लिअर चार्ज काय होतं कमी होत जाणार आणि स्मॉलर इन ॲटॉमिक रेडियस. जसं अट्रॅक्शन जर कमी झालेलं आहे, आता यामध्ये बघा जर मी हा ॲटम कन्सिडर करते यामध्ये जर यांचं अट्रॅक्शन जास्त असेल म्हणजे न्यूक्लियसचं आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनच्या शेलचं काय असणार
अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे न्यूक्लियसकडे ते काय करण्यात जाणार, खिचल्या जाणार, आणि न्यूक्लियसकडे खिचल्या जाण्यामुळे यांचा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स काय होणार, कमी होत जाणार, आणि डिस्टन्स कमी होत झाल्यामुळे यांचं जे रेडियस आहे हे रेडियस ॲटॉमिक रेडियस काय होणार, कमी होणार. म्हणून ग्रेटर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असेल म्हणजे त्यांच्यामधले जो अट्रॅक्शन राहणार आहे, अट्रॅक्शन हे स्ट्रॉंगर असल्यामुळे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे कमी होत जातं, आणि डिस्टन्स कमी होत जातल्यामुळे त्यांची जी ॲटॉमिक रेडियस आहे ही ॲटॉमिक रेडियस काय होणार, कमी होणार. ॲज वी नो मूव्ह अक्रॉस अ पिरियड, जेव्हा आपण पिरियडकडे अक्रॉस करत आहोत म्हणजे पिरियडकडे जात आहोत लेफ्ट टू राईट, तेव्हा स्क्रीनिंग इफेक्ट कॉज बाय द कोर इलेक्ट्रॉन्स रिमेन्स सेम. यामध्ये बघा पिरियडकडे जाताना शेल्स काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, आणि पॉझिटिव्ह चार्ज काय होणार, प्लस होत जाणार आहे. तर पॉझिटिव्ह चार्ज प्लस होत जात असल्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होत आहे, इन्क्रीज होत जात आहे, आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर more tightly bonded in the terms of the atomic radius goes on decreasing along a period. यामध्ये जो ॲटॉमिक रेडियस आहे ही ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे अलॉंग द पिरियड्समध्ये जेव्हा तुम्ही जात आहे पिरियड्समध्ये काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जात आहे. आणि सेम ग्रुपमध्ये जेव्हा जात असतो तेव्हा काय होत जातं, शेल्स इन्क्रीज होत जातं, आणि शेल्स इन्क्रीज होत जातल्यामुळे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स वाढत जात आहे. त्यामुळे शिल्डिंग इफेक्ट पण त्याच्यामध्ये अफेक्ट करतो. शिल्डिंग इफेक्ट आल्यामुळे यांच्यामधले जे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहे यांच्यामधलं जे अट्रॅक्शन आहे हे अट्रॅक्शन कमी होत जातल्यामुळे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स वाढत जातं, आणि त्यामुळे ॲटॉमिक रेडियस काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. म्हणजे जर तुम्ही पिरियडमध्ये बघाल तर पिरियडमध्ये काय होतं आहे, अट्रॅक्शन कमी होत असल्यामुळे अट्रॅक्शन जास्त होत असल्यामुळे त्यांच्यामधले जे दोघांचं न्यूक्लियस आणि पिरियड यांच्यामधले अट्रॅक्शन्स जास्त असल्यामुळे पिरियडमध्ये हे डिक्रीज होतात ॲटॉमिक रेडियस, आणि ग्रुपमध्ये काय होते, शेल ॲड होत जातल्यामुळे त्यांच्यामधले जे अट्रॅक्शन आहे हे कमी होत असल्यामुळे तिथे जे रेडियस आहे ॲटॉमिक रेडियस ही ॲटॉमिक रेडियस काय होते, इन्क्रीज होत जाते. सो हिअर यामध्ये बघा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर दोज हेल्ड बाय वीकर अट्रॅक्टिव्ह फोर्स अँड द ॲटॉमिक रेडियस इज इन्क्रीज डाऊन अ ग्रुप. सो यामध्ये जे येत आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे हा अट्रॅक्टिव्ह फोर्स काय होत आहे, कमी असते. अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे ॲटॉमिक रेडियस आहे ही ॲटॉमिक रेडियस काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. बघा यामध्ये एक चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये जेव्हा तुम्ही पिरियड्समध्ये जाल, पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट जेव्हा पिरियड मूव्ह करत आहो 2, 3, 4, 5, 6 असं पिरियड करत आहो, तर पिरियडमध्ये काय होत आहे, जे ॲटॉमिक रेडियस आहे ही ॲटॉमिक रेडियस काय होत जातं, डिक्रीज होत चाललेली आहे. बघा पहिले याची लिथियमची आहे 152, बेरिलियमची 111, त्यानंतर बोरॉनची 88. तर काय होतं आहे, लेफ्ट टू राईट जेव्हा तुम्ही पिरियडमध्ये जाणार तर लेफ्ट टू राईट पिरियडमध्ये जाताना जे ॲटॉमिक रेडियस आहे ही डिक्रीज होत चाललेली आहे. वाईल जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये जात असाल तर ग्रुपमध्ये काय होत आहे की पहिले लिथियमची बघा 152 आहे, सोडियमची 186 आहे, तर ती काय होत जात आहे, इन्क्रीज होत जात आहे. ग्रुपमध्ये जेव्हा टॉप टू बॉटम होतात तेव्हा ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते, आणि पिरियडमध्ये काय होतं, टॉप टू बॉटम लेफ्ट टू राईट जेव्हा जात आहे तेव्हा ती डिक्रीज होत जात आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज आयनिक रेडियस. आता आयनिक रेडियसमध्ये 2 आयन्स फॉर्म्स केल्या जातात. आता ही 2 आयन्स म्हणजे एक आपल्याला माहिती आहे की ॲटम्स 2 आयन्स बनवतो, एक पॉझिटिव्हली चार्ज आयन आणि एक निगेटिव्हली चार्ज आयन. आता पॉझिटिव्हली चार्ज आयन हा पॉझिटिव्हली जो चार्ज असतो तो कॅटायन्स, आपण त्याला कॅटायन्स म्हणतो, आणि हा कॅटायन्स फॉर्म होत आहे की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जेव्हा आपण लॉस करतो तेव्हा आपल्याला पॉझिटिव्हली चार्ज आयन मिळतं, आणि एक निगेटिव्हली चार्ज असतं त्याला आपण म्हणतो ॲनायन, आणि ॲनायन हा फॉर्म होते गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि यांच्यामध्ये जे मेजरमेंट ऑफ डिस्टन्स बिटवीन दोनही नेबर कॅटायन आणि ॲनायन, एक कॅटायन घ्या आणि एक ॲनायन घ्या, आणि त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स म्हणजे आयनिक रेड आहे. त्यांच्यामधलं जे डिस्टन्स येत आहे ते डिस्टन्स म्हणजे आयनिक रेड आहे. आता आपल्याला दोनही याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या मिळतात. तर जर आपण कॅटायन्स घेतले आहे, 2 कॅटायन्स घेतले आहे, तर कॅटायन्समध्ये जे ॲटॉमिक रेडाय असते, आयनिक रेडाय असते, ही आयनिक रेडाय का असते, स्मॉलर असते ॲज कम्पेअर टू ॲटम. आणि कारण यामध्ये जर सपोज मी एक्झाम्पल घेतलं आहे ए आणि ए प्लस घेतला आहे, तर ए हा न्यूट्रल असतील, याच्यामधली जी साईज आहे किंवा न्यूक्लिअर इफेक्ट आणि यामधलं न्यूक्लिअर इफेक्ट काय राहणार, सेम राहणार.
पण यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे ह्या इलेक्ट्रॉन्स काय करणार, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार. जर सपोज माझ्याकडे शेवटचा एक ॲटम आहे, यामध्ये जर 8 इलेक्ट्रॉन्स घेतलेले आहे, 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर 7 इलेक्ट्रॉन्स जर घेतली असतील तर त्यामधले एखादा इलेक्ट्रॉन लॉस झाला तर यामधले इलेक्ट्रॉन लॉस असल्यामुळे यांच्यामधलं जो शिल्डिंग इफेक्ट आहे ह्या शिल्डिंग इफेक्ट काय होणार, कमी होणार. आणि शिल्डिंग इफेक्ट कमी असल्यामुळे यांच्यामध्ये काय होणार, अट्रॅक्शन होणार. आणि अट्रॅक्शन असल्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ येईल आणि त्यामुळे त्यांच्यामधली जी आयनिक रेडियस आहे ही आयनिक रेडियस काय दाखवणार, कमी दाखवणार. सेम जेव्हा मी सेम याच प्रकारे यामध्ये शिल्डिंग इफेक्ट जर कमी असल्यामुळे न्यूक्लिअर जो इफेक्ट आहे हा न्यूक्लिअर इफेक्ट काय करणार, जास्त असणार. आणि याच्यामधली जे डिस्टन्स आहे किंवा त्यामधला जो रेडियस आहे आयनिक रेडियस आहे जास्त होत राहणार आहे. नेक्स्ट, as a result shielding effect is less and the nuclear charge is large within a cation आणि त्यामुळे त्याची जी रेडियस आहे ही स्मॉलर राहणार आहे. नेक्स्ट, जर an anion has a larger radius than the corresponding atom, जो करस्पॉन्डिंग ॲटम असेल आणि त्याचं जर anion असेल तर त्याचा anion हा anion घेताना तो anion त्याची जे ॲटॉमिक रेडियस आहे ही ॲटॉमिक रेडियस काय राहणार आहे, आयनिक जे रेडियस आहे ही आयनिक रेडियस काय राहणार आहे, लार्जर राहणार आहे. ॲज इट हॅज अ मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅन द ॲटम. त्याच्यामध्ये जर तो ॲटम घेतला आहे, मी ॲटम जर बी घेतलेला आहे आणि त्याचा ॲनायन बी मायनस राहणार आणि बी मायनस हा आपल्याला गेन ऑफ इलेक्ट्रॉन, यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय होणार, जास्त होणार, तेव्हाच आपल्याला ॲनायन मिळत आहे ना. मग यामध्ये नॉर्मल जर टोटल 8 इलेक्ट्रॉन असतील तर याच्यामध्ये काय होणार, टोटल 9 इलेक्ट्रॉन, सपोज टोटल 9 इलेक्ट्रॉन्स होतील. आणि त्यामुळे यांच्यामध्ये जो ॲटम आपण कन्सिडर करत आहोत या ॲटममध्ये दोघांचं जे इनर जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन्स हे आउटर इलेक्ट्रॉन्समध्ये काय होतील, रिपेल करतील. आणि रिपेल केल्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे दूर फेकल्या जातील आणि त्यामुळे यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे काय होईल, इन्क्रीज होणार. त्याच्यामध्ये जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय राहणार, कमी राहणार आहे. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी असल्यामुळे त्यांच्यामधली जी साईज आहे ही साईज काय होईल, इन्क्रीज होईल. आणि साईज इन्क्रीज असल्यामुळे त्यांचं जी आयनिक रेडियस आहे आयनिक रेडियस हे जास्त राहणार आहे ॲनायनमध्ये अँड ॲज कम्पेअर्ड टू कॅटॅन. दिस ॲडिशनल इलेक्ट्रॉन रिझल्ट, जो ॲडिशनल इलेक्ट्रॉन्स येत आहे, ॲनायन फॉर्म करायसाठी आपल्याला इलेक्ट्रॉन लागतं. इलेक्ट्रॉन जेव्हा गेन होईल तेव्हा ॲनायन फॉर्म होईल आणि ॲनायन फॉर्म म्हणजे ॲडिशनल इलेक्ट्रॉन रिझल्ट इन्क्रीजिंग इलेक्ट्रॉन रिपल्शन. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं जे रिपल्शन आहे ते इन्क्रीज होत आहे आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होत आहे, डिक्रीज होत आहे. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होत असल्यामुळे त्यांच्यामधली जी साईज आहे ती साईज काय होते, इन्क्रीज होत आहे. आणि साईज इन्क्रीज झालीच म्हणजेच आयनिक रेडियस देखील काय होईल, इन्क्रीज होत जाईल. सो नेक्स्ट point is some atoms and ions contain the same number of electrons and are called as isoelectronic species. आता यामध्ये जे काही ॲटम्स आहे ते काही ॲटम्समध्ये सेम ॲनायन आणि कॅटायन्स दोनही सेम असल्यामुळे ते जे स्पेसिस असते ती स्पेसिसला काय म्हटलेलं आहे, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस. त्यांच्यामध्ये काही ॲटम्समध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन आयन्स आणि कॅटायन्स, अनायन्स आणि कॅटायन्स काय असतात, सेम असतात आणि त्या सेम असल्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हटलेलं आहे. पण ॲक्च्युअल त्यांचं जो न्यूक्लिअर चार्ज आहे ऑफ आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिसचं जो न्यूक्लिअर चार्ज आहे, ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज हे काय असतं, डिफरंट असतं. ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज डिफरंट असतं. त्यामुळे द रेडियस ऑफ आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस व्हेरी अकॉर्डिंग टू ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज. त्यांचं ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज वेगळं असते, त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वेगळं असते आणि त्यामुळे त्यांची जी रेडियस आहे, जर अकॉर्डिंग टू द ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज बघितलं तर त्यांची रेडियस देखील काय करतं, व्हॅरी करतं. द लार्जर न्यूक्लिअर चार्जेस exerted greater attractions for the electrons and the radius of that isoelectronic spaces become smaller. जेव्हा लार्जर न्यूक्लिअर चार्ज असेल त्यावेळेस काय होतं की त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन्स आहे हे अट्रॅक्शन्स काय करतं, जास्त अट्रॅक्शन्स असते आणि जास्त अट्रॅक्शन असल्यामुळे त्यांच्यामधली जे न्यूक्लियसपासूनचं जे आउटर इलेक्ट्रॉनिक्सचं डिस्टन्स आहे हे अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे आपणे आप काय होतं, कमी होतं, खूप कमी होऊन जातं आणि त्यामुळे त्यांची जी रेडियस आहे आयनिक रेडियस आहे ही आयनिक रेडियस काय होऊन जाणार, स्मॉलर होऊन जाणार. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण बघत आहोत एफ आणि Na+ दोघांमध्ये 10 इलेक्ट्रॉन दिलेले आहे, एफ कन्सिडर केलं आहे आणि सोडियम कन्सिडर केलं आहे, तर त्यामध्ये दोघांमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स दिलेले आहे. पण त्यांची जी रेडियस आहे ही रेडियस आहे फ्लोरीनची 133
पिकोमीटर आहे आणि Na+ची 98 पिकोमीटर आहे. कारण यामध्ये जो न्यूक्लिअर चार्ज आहे, फ्लोरीनचा जो न्यूक्लिअर चार्ज आहे यामध्ये +9 हा त्याचा न्यूक्लिअर चार्ज आलेला आहे आणि सोडियमचा जो न्यूक्लिअर चार्ज आहे, सोडियमचा न्यूक्लिअर चार्ज +11 आहे आणि सोडियमचा न्यूक्लिअर चार्ज हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू फ्लोरीन. आणि त्यामुळे जे फ्लोरीनची न्यूक्लिअर चार्ज जास्त असल्यामुळे त्यांचं जे काय आहे अट्रॅक्शन वगैरे असते ते अट्रॅक्शन कमी जास्त होत असते आणि त्याच्यामुळे त्याची जी रेडियस आहे फ्लोरीनची रेडियस जास्त आहे ॲज कम्पेअर टू सोडियमची. कारण सोडियममध्ये जो न्यूक्लिअर चार्ज आहे हा जास्त असल्यामुळे त्याची जी ॲटॉमिक रेडियस आहे अट्रॅक्शन जास्त असते आणि त्याच्यामुळे त्याची आयनिक रेडियसही कमी होत चाललेली आहे. नेक्स्ट इज आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला आहे. त्या प्रॉब्लेममध्ये त्याला सांगायचं आहे की कोणत्या स्पेसिसची ॲटॉमिक रेडियस ही जास्त आहे. आयडेंटिफाय द स्पेसिस हॅविंग लार्जर रेडियस फ्रॉम द फॉलोइंग पेअर. एक पेअर दिलेले आहेत त्यांनी 2. त्या पेअरमध्ये कोणत्या ॲटम्सची रेडियस ही जास्त आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिलं एक्झाम्पल आहे सोडियम आणि सोडियम प्लस. द न्यूक्लिअर चार्ज इन द सेम, दोनही ॲटम आपण घेत आहोत. याच्यामध्ये जो एक्झाम्पल आपण A आणि A+ घेतलेला आहे तो आठवण ठेवा. तर यामध्ये बघा जो न्यूक्लिअर चार्ज इन द सेम ॲटम इन Na अँड Na+, पण यामध्ये जे Na+ आहे Na+मध्ये इलेक्ट्रॉन काय केलेलं जातं, लॉस केलं जातं. त्यामुळेच कॅटायन आपल्याला मिळालेला आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून. आणि इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी झालेली आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे हे अट्रॅक्शन काय आहे, लेस आहे. कारण त्यामध्ये शिल्डिंग इफेक्ट काय होतं, कमी होतो. 2 शेल्स इन Na+ वाईल 3 शेल्स इन Na मध्ये काय झालेलं आहे, 3 शेल्स आलेले आहे. तर 2 शेल्स Na+मध्ये त्याच्यामधलं एक इलेक्ट्रॉन्स काय होतं, निघून जातं ना. कारण बघा सोडियममध्ये 1, 2 आणि 3 हे घेतलेलं आहे. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 8 आणि 1 राहिलेला आहे. तर 1 इलेक्ट्रॉन इथे येतं. त्याला स्टॅबिलिटी करायसाठी तो लॉस करतं, 1+ इलेक्ट्रॉन करतं. तर त्यामुळे जेव्हा लॉस करतं आहे Na+ फॉर्म करायसाठी त्याच्याजवळ फक्त 2 शेल राहतील. तर त्याच्यामध्ये त्यांचं जे अट्रॅक्शन आहे अट्रॅक्शन काय राहणार, जास्त राहणार आणि त्यामुळे अट्रॅक्शन राहणार तर डिस्टन्स काय होणार, कमी होणार. त्यामुळे जे रेडियस ऑफ सोडियम आहे, सोडियमची रेडियस जास्त राहणार आहे ॲज कम्पेअर टू Na+. सेकंड एक्झाम्पल आहे Na+ आणि Mg2+. Na+ आणि Mg2+ बोथ आर काय, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहे. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिसमध्ये यांच्यामध्ये Mg2+ आहे. ह्यामध्ये लार्जर न्यूक्लिअर चार्ज हा जास्त असतो आणि Na+ यामध्ये कमी असतो आणि त्यामुळे Na+ हॅज लार्जर रेडियस. आय होप ऑल दीज थिंग्स आर क्लिअर टू यू. थँक्यू क्लास.